जालना जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून रिमझिम पाऊस सुरू आहे। शिवाय वातावरणात देखील बदल झालेला आहे आणि याच बदलत्या वातावरणामुळे जालन्याच्या घाटी रुग्णालयात आपण पाहू शकतो की रुग्णसंख्येत आता काही प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र आपल्याला खरं तर पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की मी सध्या या वार्डात आहे आणि या वार्डातला प्रत्येक जो बेड आहे या प्रत्येक बेडवरती रुग्ण असल्याचं चित्र खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। रुग्णालय प्रशासनातील जे कर्मचारी आहेत, ज्यामध्ये नर्स असतील, डॉक्टर असतील, यांच्याकडून प्रत्येक रुग्णाची काळजी घेतल्या जात आहे। आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत असल्याचं चित्र खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर सर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, रुग्णसंख्या वाढते, बदलतं वातावरण आहे, काय काळजी रुग्णांनी घेतली पाहिजे? सध्या वातावरण पावसाचं चालू आहे। 2-3 दिवसापासून सूर्याचं दर्शन नाही। तर अशा वातावरणामध्ये शक्यतोवर लहान मुलं किंवा जे वयोवृद्ध असतात, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, अशा लोकांमध्ये व्हायरल इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते, ज्यामध्ये ताप, सर्दी, खोकला, अशक्तपणा, आळस अशा पद्धतीचा तक्रारी रुग्ण करत असतात आणि मग त्यासाठी ते दवाखान्यामध्ये गर्दी करतात। शक्यतो लहान मुलांना लवकर याचा परिणाम होतो, परंतु आपण जर काळजी घेतली, अशा वातावरणामध्ये आपण थोडंसं थंड पाणी टाळणं, आंबट पाणी टाळणं किंवा जे वातावरणामध्ये बाहेर जास्त न जाणं, शक्यतोवर गरम पाणी पिणं, हे जर आपण केलं आणि गरम पाण्याची वाफ घेणं, गुळण्या करणं, जेणेकरून आपल्या व्हायरसेस जे आहे, जे नाकावाटे तोंडावाटे जायची शक्यता असते, ती आपण टाळू शकतो आणि स्वतःची रोगप्रतिकारशक्ती, ज्यामध्ये आपण प्रोटीनयुक्त आणि जीवनसत्वयुक्त आहार जर घेतला तर आपली रोगप्रतिकारशक्तीसुद्धा आपण चांगली ठेवू शकतो। आणि ह्या छोट्या मोठ्या जे व्हायरल आहेत किंवा कोल्ड्स, कॉमन कोल्ड्स आहे, यापासून आपण लहान मुलांचंसुद्धा आणि वयोवृद्ध जे आहेत त्यांचंसुद्धा रक्षण करू शकतो। या बदलत्या वातावरणामुळे कोणते आजार पसरतात प्रामुख्यानं आणि त्याचा परिणाम कुणावर होतो विशेषतः? या बदलत्या वातावरणामध्ये शक्यतो हवेतून पसरणारे जे व्हायरस इन्फेक्शन असतात, कॉमन कोल्ड आहे, इन्फ्लुएन्झा आहे, तसेच जर आपण पाणी जर पोल्युटेड किंवा कंटॅमिनेटेड जर वॉटर पिण्यामध्ये जर आलं तर अशांना डायरिया, डिसेंट्री यासारखे डिहायड्रेशन होतात आणि डायरिया, स्पेशली डायरिया आणि न्यूमोनियासारखे लहान मुलावर याचा जास्त इम्पॅक्ट होतो। पण आपण तो विशेष काळजी जर घेतली तर टाळू पण शकतो। आता काय आवाहन असेल तुमचं नागरिकांना? नागरिकांना हेच आव्हान आहे की ह्या वातावरणामध्ये आपण जास्तीत जास्त उबदार गरम पाणी पिणे किंवा गरमीमध्ये थांबणे, उबदार कपडे घालणे आणि बाहेर जे आहे व्हायरसपासून स्वतःचं रक्षण करणे, मास्क किंवा दस्ती लावून वापर करणे, तसेच पाणी हे उकळलेलं शक्यतोवर पाणी पिणे, बॉटलमधले पाणी पिणे, कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा इतर ठिकाणी ज्या ठिकाणी अनहायजेनिक कंडिशन आहे अशा ठिकाणी खानपान न करणे आणि शक्यतोवर गरम ताजं अन्न खाणे, शिळं किंवा डबल आपण गरम करतो रात्रीचं, असे अन्नपदार्थाचं सेवन जर केलं नाही तर आपण या गोष्टीपासून आपलं रक्षण, आरोग्याचं रक्षण करू शकतो। एकूणच आपण पाहतोय की हे होते जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर सर। लहान मुले आणि वयोवृद्धांना याचा प्रामुख्याने त्रास होत असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। शिवाय आता उबदार कपडे आणि गरम पाणी पिणं आणि योग्य ती खबरदारी घेऊन नागरिकांनी स्वतःचं रक्षण करावं असं आवाहन जे आहे ते त्यांनी केलेलं आहे। आपण जर पाहू शकतो की या वार्डात प्रत्येक बेडवरती रुग्णांची काळजी जी आहे ती जिल्हा प्रशासन यांच्याकडून घेतली जात आहे। त्यामध्ये नर्स असतील, डॉक्टर असतील, प्रत्येक रुग्णाची काळजी घाटी रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात येत आहे। त्यामुळे त्यांनी आता सगळ्याच नागरिकांना आवाहन केलेलं आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।